विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अभ्यास करणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर सेकंड हे 12 मार्कांना परीक्षेला विचारलं जाईल. तर बघूया. मॅथ फर्स्ट अल्जेब्रा चॅप्टर फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे 12 गुणांसाठी चॅप्टर आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते आपण आधी बघूया. मित्रांनो, तुम्ही इयत्ता 8वी ला असताना पॉलिनॉमियल्स अभ्यास केले की नाही? पॉलिनॉमियल्स म्हणजे काय की सपोज हा x + 5 हा पॉलिनॉमियल आहे. x² + 2x + c x³ + y³ आहे की नाही? याला आपण पॉलिनॉमियल असं म्हटलं आहे. म्हणजे आणि त्याची डिग्री, आता याची डिग्री किती आहे? इथे x काय व्हेरिएबल आहे, 5 काय आहे कॉन्स्टंट आहे. या व्हेरिएबलची डिग्री काय आहे? 1 आहे. कॉन्स्टंटला डिग्री असते का? नाही. या ठिकाणी व्हेरिएबल काय आहे? x आहे. त्याची डिग्री काय? मॅक्सिमम इंडेक्स काय? 2 आहे. डिग्री काय त्याची? 2 आहे. अशा प्रकारे. मग आता आपल्याला आज बघायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स व्हॉट. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणायचं? की ज्या इक्वेशन मध्ये बघा, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज द हायेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इज 3 आणि इथे व्हेरिएबल कुठे झाले? इथे x किंवा y. असं इक्वेशन की ज्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, कुठलं तरी x आहे, y आहे किंवा z आहे किंवा a आहे, b आहे एक्सेट्रा. आणि हायेस्ट ऑर्डर ऑफ दॅट व्हेरिएबल मस्ट बी 2 असले पाहिजे. म्हणजे बघा, ax² + bx + c = 0 is the general form of quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असलं पाहिजे? तर अशा फॉर्म मध्ये असलं पाहिजे. इथे एकच चल आहे, कोणता आहे? व्हेरिएबल. ओन्ली वन व्हेरिएबल इज हियर x आणि त्याची डिग्री हायेस्ट इंडेक्स किंवा हायेस्ट ऑर्डर ऑफ द व्हेरिएबल इज 2. आता मग तुम्हाला ते उदाहरण देतो आणि त्यामुळे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. सर्वप्रथम असं करायचं की जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा असतो असा असला पाहिजे ax² + bx + c. या a ला काय म्हणतात? a ला म्हणायचं क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट. b ला काय म्हणतात? लिनियर कोएफिशिएंट, कारण हा रेषेचा समीकरण आहे. x चा इंडेक्स किती? 1 आहे. आणि c ला काय म्हणतात? कॉन्स्टंट. बरं लक्षात घ्या, याला म्हणतात क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट. याला म्हणतात लिनियर कोएफिशिएंट. लिनियर कोएफिशिएंट मीन्स हा काय x चा काय कोएफिशिएंट आहे, तो काय लिनियर कोएफिशिएंट. x ची ऑर्डर काय 1 आहे, x ची ऑर्डर काय, डिग्री काय 2 आहे. म्हणजे याला म्हणतात क्वाड्रा म्हणजे 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर ऑफ अ व्हेरिएबल मस्ट बी 2, नॉट मोर दॅन 2, नॉट लेस दॅन 2. दोनापेक्षा जास्त पण असायला नको, दोनापेक्षा कमी सुद्धा असायला नको. मला सांगा, x³ + 2x² + 6x + 5 = 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. का? तर here the highest order of a given variable is 3, it is not 2, therefore it is not a quadratic equation. मग हे आहे का बघा बरं. x + 5 = 0. No, it is also not a quadratic equation because the order or degree of a given variable is 1, is not 2, therefore it is not a quadratic equation. म्हणून quadratic equation कशाला म्हणायचं हे तुम्हाला आता क्लिअर झालं की an equation in which the highest order of a given variable is 2 is called a quadratic equation. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं. आपण बघू प्रॅक्टिस सेट 2.1. तुमच्या पुस्तकाचा पाठ नंबर आहे 34, पेज नंबर 34. 34 नंबरचा पेज उघडा. आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघूया. एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, हे मॅथचं लेक्चर आहे.
हे काही एखाद्या लँग्वेजचं नाही. इट इज नॉट लेक्चर ऑफ मॅथमॅटिक्स ऑर हिस्ट्री, सॉरी मराठी ऑर हिस्ट्री, इट इज ऑफ मॅथ पिरियड. आणि म्हणून तुमचं इथं काय महत्वाचं आहे, कागद वही आणि पेन हातामध्ये असलं पाहिजे, कारण माझ्याबरोबर तुम्ही ते सोडवायचं आहे. इथं 3H प्रोसेस असली पाहिजे. 3H, हेड, हँड आणि हर्ट. हेड, हर्ट आणि हँड हे तिघांनी काम केलं पाहिजे, तर तुमचं शिक्षण अध्ययन पूर्ण होणार आहे. अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या पाहिजे. चला तर मग प्रॅक्टिस सेट 2.1 पेज नंबर 34. प्रॅक्टिस सेट 2.1 आपण आज बघणार आहोत. पेज नंबर आहे 34. पहिला प्रश्न बघा. राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा. समजा आपण लिहिलं 2x² + 6x + 7 = 0. हे पण येते. दुसरं काय, 3m² + 4m + 1 = 0 किंवा -4m लिहा. आता बघा आपण कसं लिहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूल्स पाळले की इंडेक्स किती असला पाहिजे, मॅक्सिमम 2, नॉट लेस दॅन 2, नॉट मोर दॅन 2. सेकंड थिंग, जे काय आहे आपण एवढं लिहू शकतो असतो 2x² + 1 पण लिहिता असतं आपल्याला. तर आपण ही दोन उदाहरणं लिहिली. आता दुसरा प्रश्न आहे, डिसाइड. क्वेश्चन नंबर 2, डिसाइड which of the following are quadratic equations. Which of the following are quadratic equations? पहिले एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे x² + 5x - 2 = 0. इथे तुम्ही काय लिहू शकाल, तुम्ही लिहिता here the highest order of a given variable is 2, so it is a quadratic equation. या ठिकाणी व्हेरिएबलची, चलाची सर्वाधिक किंमत किती आहे, इंडेक्स किती आहे, घातांक किती आहे, 2 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. है की नाही? त्याला वर्ग समीकरण म्हणतात. वर्ग समीकरण, वर्ग म्हणजे काय, 2. वर्ग आपण वर्ग करतो ना, 2 चा वर्ग काय लिहितो आपण, 2 लिहितो, म्हणून त्याला म्हणतात क्वाड्रा म्हणजे 2, क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे नाही, हियर द हायेस्ट order of a variable is 2, so it is a quadratic equation. Second, y² is equal to 5y minus 10. बघा ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, तर आपल्याला हे मांडता येईल या फॉर्म मध्ये. What is the standard form of quadratic equation? ax² + bx + c = 0. Convert the above equation in a standard form of quadratic equation. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल y² - 5y + 10 = 0. काय केलं आपण, या टर्म्स इकडे आणल्या, राईट हँडच्या टर्म कुठे आणल्या, लेफ्ट हँडला आणल्या. त्या काळाला साइन चेंज झालं, 5y इथे प्लस होता, इकडे त्याला मायनस झाला, हा इकडे मायनस होता, इकडे त्याला काय झालं, +10 झालं. मग ही इक्वेशन त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्मच्या बरोबर आहे का, आहे. मी त्याला हियर याच्या सांगत द्या, द हायेस्ट ऑर्डर ऑफ अ गिवन व्हेरिएबल y is 2, so it is a quadratic equation. आता पुढचं उदाहरण आपण बघूया. y² + 1/y = 2. तिसरं बघा, y² + 1/y = 2. आता नीट विचार करा, तुम्ही लगेच म्हणून टाका की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, इथं ऑर्डर किती दिसते 2, पण इथं थोडंसं या फॉर्म मध्ये आला बरं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये
बघूया आपण काय करायचं, त्याला y ने मल्टिप्लाय बाय y टू बोथ साइड्स, दोन्ही बाजूला y ने मल्टिप्लाय केलं काय मिळेल तुम्हाला y क्यूब, इथं y ने मल्टिप्लाय केलं काय y काय होईल कॅन्सल, तो 1 तो करेल आणि याला y ने मल्टिप्लाय केलं 2y. आता हे इक्वेशन कसं झालं y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी मला सांगा व्हॉट इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ अ गिवन व्हेरिएबल, किती आहे 3. What is our condition for quadratic equation? Our condition for quadratic equation is that the highest order of a given quadratic equation must be 2, should not be greater than 2 or less than 2. दोनापेक्षा जास्त असायला पण कमी पण असायला नको. इथं here the highest order of a variable is 3. So the highest order of a variable is 3, so it is not a quadratic equation. So it is not a quadratic equation. आणि म्हणून ही quadratic equation असू शकत नाही किंवा नाही. पुढचं उदाहरण बघा, फोर्थ वन, x plus 1 upon x is equal to minus 2. आता हे सुद्धा अशा प्रकारे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. तर काय होईल, याला x मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय बाय x टू बोथ साइड्स, वी गेट x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू मायनस 2x. याला x ने मल्टिप्लाय केलं x into x स्क्वेअर, x ने मल्टिप्लाय केलं वरचा एक फक्त कॅन्सल करा, काय बोलला 1, x ने मल्टिप्लाय केलं मायनस 2x. म्हणजे असा म्हणता येईल तुम्हाला x स्क्वेअर मायनस 2x पुन्हा काय होईल प्लस 2x प्लस 1 is equal to 0. It is in a standard form. Here the highest order of a given variable is 2, so it is a quadratic equation. असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पुढचं बघा, फिफ्थ वन, m plus 2 m minus 5 is equal to 0. आता काय विचार सांगून टाकलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये का, इथे m ची ऑर्डर 1 2 नाहीये, तर ते चुकतंय बघा, नीट लक्ष द्या. आपल्याला हे जे दोन ब्रॅकेट दिले त्या दोघांमध्ये काय कोणतं साइन आहे, प्रॉडक्ट आहे, काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. मग आपण हे सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा, या m ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, m into m काय होईल m स्क्वेअर, m into minus 5 minus 5 येईल. आता 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, काय होईल 2m, 2 5 चा 8 इक्वल टू 0. देयरफॉर m स्क्वेअर, आता इथं -5 + 2 किती होईल -3, -3 इक्वल टू 0. तुम्हाला हे सॉल्व केल्यानंतर ही मिळालं, म्हणजे हे सेम आहे, त्याचा फॉर्म फक्त आपण बदलला. मग आता मला सांगा हे कॉन्ट्रिब्युशन आहे की नाही, आहे ना, आहे, बिकॉज द हायेस्ट ऑर्डर ऑफ अ व्हेरिएबल m इज 2, therefore it is a quadratic equation. इथे दिसत होतं का तुम्हाला, नाही, पण ही सुद्धा quadratic equation आहे, ते आपण इथे प्रूव्ह केलं. इथे लिहा, here the highest order of a variable is 2, so it is a quadratic equation. आता आपण पुढचं एक उदाहरण बघूया, 6th one. बघा उदाहरण, m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब असं उदाहरण दिलेलं आहे. आता बघा हे नीट लिहून घ्या, तो 3m क्यूब इकडे आणा किंवा या सगळ्या टर्म्स तिकडे न्या, या सगळ्या टर्म्स तिकडे घेऊ, 3m क्यूब हा m क्यूब तिकडेला काय होईल -m क्यूब -3m स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू काय 0. या सगळ्या लेफ्ट साइडच्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या आपण राइट साइडला घ्या. इथं 3 स्क्वेअर ऑलरेडी आहे, हा तिकडे मायनस झाला, हा मायनस झाला, आणि हा मायनसचा काय झाला प्लस झाला. आता बघा लाईन टर्म्स आहेत म्हणून याचं काय आन्सर येईल 2m क्यूब -3m स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मध्ये व्हॉट इज द हायर इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल m3. इथे लागलं, हियर द हायेस्ट ऑर्डर of a given variable
is 3. So it is not a quadratic equation आणि म्हणून हे quadratic equation नाही. तुम्हाला आता एक मार्काला प्रश्न विचारला जाईल की the above equation is a quadratic equation or not. ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे फॉर 1 मार्क अँड इट इज सो सिंपल टू आयडेंटिफाय. तुम्हाला आता लक्षात आलं आहे, बरेच उदाहरणं मी घेतली. आता आपण दुसरा प्रश्न बघूया या प्रॉब्लेम सेट मधला. क्वेश्चन नंबर 2 ला क्वेश्चन नंबर 3. राइट ऑन थर्ड क्वेश्चन. तीसरा प्रश्न है राइट द फॉलोइंग इक्वेशंस इन द फॉर्म ax square plus bx plus c is equal to 0. Then write the value of a b c for each equation. आता आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलेले आहे ते या फॉर्ममध्ये लिहायचे. ax square plus bx plus c is equal to 0 आणि आपल्याला a b आणि c च्या काय लिहायचे किमती लिहायचे. राइट द फॉलोइंग इक्वेशंस इन द फॉर्म. पहिला त्यांनी एक्झाम्पल दिलेला आहे 2y is equal to 10 minus y square. आता हे इक्वेशन आपल्याला कशामध्ये मांडायचं आहे रूपात, या रूपात मांडायचं आहे आणि आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू द्यायच्या आहे. मग सोपं आहे. या टर्म्स इकडे आहे काय होईल y स्क्वेअर हा 2y आणि या 10 ला काय झाला -10 इज इक्वल टू 0. आलं की नाही इक्वेशन या फॉर्म मध्ये आलं. आता या ठिकाणी कंपेअरिंग आवर इक्वेशन विथ above equation with ax square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to काय मिळेल आपल्याला 1, b is equal to काय मिळेल 2 आणि c is equal to -10. इथं काय आहे, याचा कोएफिशिएंट a, इथं b आणि हा काय c कॉन्स्टंट काय आला -10. a ची व्हॅल्यू काय आली 1, इथं काय म्हणजे 1 आहे. b ची व्हॅल्यू काय आली 2. अशा प्रकारे. Now take another example. Second question. You try to solve x minus 1 bracket square is equal to 2x plus 3. थोड़ा बड़ा प्रश्न कसा सोडवू मी. सर्वप्रथम तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. तुम्हाला आठवलं शिकले a minus bracket square काय येतो a square minus 2ac plus b square. मग याचे एक्सपान्शन काय आहे x square minus 2ax plus 1 is equal to 2x plus 3. आता हे इकडे आहे ना x square minus 2x हा 2x घेऊन आपण काय होईल -2x plus 1 minus 3 is equal to 0. आता हे राइट हँड साइड काम नाही हे सारखा टर्म्स ना म्हणून याचा आन्सर येतो x square -2 -2 काय होईल -4 आणि हा काय होईल -2 is equal to 0. हे आहे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. It is in the form of ax square plus bx plus c. Comparing the above equation with ax square plus bx plus c, we will get a is equal to 1, b is equal to -4 and c is equal to -2. हे तुमचं उत्तर आहे a b आणि c अशा प्रकारे. Now take another example. Third one, x square plus 5x is equal to -3 minus x. x square plus -3 minus x. तुम्हाला या इक्वेशनला या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे आणि a b c च्या किमती काढायच्या आहे. तर बघूया सोल्युशन. x square plus 5x is equal to हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्या -3 मायनस काय होईल प्लस. आता या टर्म्स इकडे आणा लेफ्ट हँड साइडला x स्क्वेअर हा x चा काय होईल हा x असा ठेवा -x plus 3 is equal to 0. Therefore x square plus 4x 5 minus 1 किती होईल 4 plus 3 is equal to 0. The above equation is in the form of ax square plus bx plus c is equal to 0. आले की मी तुम्हाला comparing above equation with ax square plus bx plus c is equal to 0, we get
ए बी सी च्या किमती दिल्या, काय ए ची किंमत या ठिकाणी कंपेअर करा. ए ची किंमत किती 1, बी ची किंमत किती 4 आणि सी ची किंमत 3. इतकं सोपं आहे. पुढचे 3 एक्झाम्पल दिले आहेत 4, 5, 6 ते तुम्ही घरी करा. आता चौथा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4. चौथा प्रश्न असा आहे, डिटरमाइन whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. Determine whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. मला ठरवायचं आहे की या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या इक्वेशनचे रूट्स आहेत की नाही. आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. पहिलं उदाहरण दिलेलं आहे x² + 4x - 5 = 0 आणि x ची व्हॅल्यू दिली 1 आणि -1. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जर दिलेली किंमत ही 1 दिली आहे, जर याची व्हॅल्यू असेल तर इक्वेशन काय करतो सॅटिस्फाय करतो. मग आपण आता त्याचं सोल्युशन असं लिहायचं. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न काय दिलेला आहे की दिलेल्या ज्या किमती आहेत x च्या व्हेरिएबलच्या 1 आणि -1 तर त्या या इक्वेशनच्या किमती आहेत किंवा नाही. त्यांनी म्हटलेलं आहे आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. त्याचे मूळ आहेत की नाही. रूट्स त्याचे इक्वेशनचे मूळ्स, त्याला मूळ असं म्हणतो. रूट्स आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचे. मग इफ द व्हॅल्यू इज द रूट ऑफ द गिवन इक्वेशन देन इट सॅटिस्फाइज द इक्वेशन. जर या दिलेल्या किमती या समीकरणाची मूळ असतील तर ते समीकरणाला काय करतात सार्थ करतात, समीकरणाचं समाधान करतात. म्हणजे याची सिलिकॉन आर म्हणजे सगळी किंमत टाकली तुम्हाला काय यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. लेट अस सी. इथं आपण बघूया पुट x = 1. LHS काय मिळेल तुम्हाला x² + 4x - 5. याच्या जागी काय टाकायचं आहे 1 टाकायचं आहे. +4 * 1 - 5 1 4 1 = 4 -5 1 + 4 किती होतं 5 5 - 4 काय 5 - 5 0 which is equal to RHS. Here LHS is equal to RHS. So hence x is equal to 1 is the root of a given quadratic equation. आता पुढची किंमत आपण बघू. पुट x is equal to -1 LHS is equal to x² + 4x - 5. x च्या जागी काय टाकायचं आहे -1 टाका. In place of x you have to put -1. What is the square of -1? 1. 4 into -1 -4. हा काय होईल -4 -5 -8 काय झाला -8 which is not equal to 0 means therefore LHS is not equal to RHS. So x is equal to 1, x is equal to -1 is not a root of a given quadratic equation. जर दिलेली किंमत टाकून समीकरणाचं समाधान होत नसेल, LHS = RHS नसेल, then the above root is not a root of a given above value of variable is not a root of a given quadratic equation. असं समजायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एक सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. फाइंड कि if x is equal to 3 is the root of equation kx² - 10x + 3 = 0. आता त्यांनी असं दिलेलं आहे इथे k ची किंमत काढायची आहे. जर 3 is the root of given quadratic equation
मग तुम्हाला माहिती इफ द गिवन व्हॅल्यू इज द रूट ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इट सॅटिस्फाइज द इक्वेशन. चला solution. Put x is equal to 3 in our quadratic equation. P of x is equal to kx square minus 10x plus 3. इथे काय झाली LHS k ची किंमत इथे 3 ची x ची किंमत टाका 3 चा स्क्वेअर minus 10 into 3 plus 3 3 चा स्क्वेअर किती आला 9 minus 30 plus 3 म्हणजे इथे आला 9k minus 30 plus 3 आणि याची व्हॅल्यू तुम्हाला दिली त्याने किती दिली x is not equation find k if find if x is the root of given quadratic equation. हां आता याची व्हॅल्यू काय असली पाहिजे तर त्याला प्रश्न 0 असली पाहिजे की नाही काय असली पाहिजे 0 and therefore 9k minus इथं काय 27 is equal to 0 and therefore 9k is equal to 27. K is equal to 27 upon 9. K is equal to काय 3. K ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. आता यातच काढायचं फाइंड K. अशा प्रकारे अजून एक उदाहरण आहे क्वेश्चन नंबर 6 ते तुम्ही घरी सोडवा कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तिथे ऍक्टिव्हिटी बॉक्स दिलेला आहे. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस 1.1 केलेला आहे.